नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर आज आपण बघा करतोय मेथीची पातळ अशी भाजी. तर बघा, अगदी गावाकडच्या पद्धतीची ही झणझणीत चमचमीत अगदी तोंडाला छान अशी चव येईल अशी ही मस्त मेथीची पातळ भाजी होते. तर ही जी भाजी आहे हे नगर साईडला तर अगदी फेमस आहे. आपण मेथीची भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या बनवलेल्या आहेत, पण ही जी मेथीची पातळ जी भाजी आहे तर ती खायला अतिशय टेस्टी लागते आणि बऱ्याच जणांना ही माहीतसुद्धा नाही आहे. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग कशी करायची ती आज आपण पाहूयात. तर पहिल्यांदा बघा, मी मेथीची भाजी निवडून घेतली. तर फक्त आपण जास्त करून पालाच घ्यायचा आहे, त्याची पानंच घ्यायची आहेत. तर कोवळी देठं घेतली तर जाड देठं जी असतील, निब्बर देठ जी असतील तर ती काढून टाकायची, म्हणजे आपल्याला फक्त पानं घ्यायची. तर अशा पद्धतीने आपली ही मेथीची भाजी निवडलेली मी 2 वाट्या घेतलेली आहे. आणि आता ही अगदी बारीक कापून घ्यायची. तर थोडी थोडी करून मी अगदी बारीक अशी कापून घेते, म्हणजेच अगदी पानं आणि त्यातही ही बारीक जर चिरून घेतली तर या पातळ भाजीमध्ये ही जास्त आपल्याला दाटसर वाटत नाही किंवा मोठी मोठी पानं त्यामध्ये वाटत नाही. ताटामध्ये वाढून घेताना आपल्याला सहज वाढून घेता येईल अशा पद्धतीने अगदी बारीक अशी चिरून घ्यायची. तर ही मी मेथीची भाजी जी आहे तर आता ही चिरून घेते. तर ही चिरल्यानंतर कुणाला असं वाटेल की कडू लागते, तर अजिबात लागत नाही. तर अगदी मस्त लागते. जर आपण तशीच जर टाकली तर ती आपल्याला ताटामध्ये वाढून घेताना मेथीची अगदी मोठी मोठी जी भाजी आहे ती घ्यावी लागेल किंवा त्यातला जो रस्सा आहे तो घेता येणार नाही. तर म्हणून ही मेथीची भाजी जी आहे ती जेवढी बारीक आपल्याला कापून घेता येईल तेवढी बारीक आपण कापून घ्यायची. तर बघा, आता ही मेथीची भाजी आपण बारीक कापून घेतलेली आहे. तुम्ही जर निवडायच्या अगोदर जर धुवून घेतलेली असेल तर काही हरकत नाही, तर तुम्ही नंतरही तुम्ही मिठाच्या पाण्याने ही चांगली धुवून घेऊ शकता. तर ही भाजी मी निवडून चिरून आणि मग धुवून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याचा मसाला काढून घ्यायचा आहे. तर मी आता हिरव्या मिरच्या 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि भरपूर असा हा लसूण घेतला आहे आणि अर्धा चमचा जिरी घेतली. आता हे आपल्याला पाणी न घालता हे वाटून घ्यायचं. तर हे बघा, अगदी बारीक वाटले पण पाणी अजिबात घातलेलं नाही. तर अशा पद्धतीने हे वाटण बघा आपलं तयार झालं. आता आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायची. तर आता मी कढई गॅसवर तापायला ठेवली, त्यामध्ये टाकलेलं आहे तेल. आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आपण थोडेसे जिरेने अगदी खमंग अशी ही फोडणी यायला लागते. आता जिरे तडतडले की त्यामध्ये हिंग घालायचा आहे. हिंग आपण त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण टाकणार आहोत हे वाटलेलं वाटण. तर आता हे मिक्सरमधलं वाटण जे आहे तर ते आपण या तेलामध्ये छान असं हे तळून घ्यायचं, म्हणजे लसूण, जिरे आणि मिरची या तेलामध्ये छान अशी आपण मस्त तळून घ्यायची, म्हणजेच ह्या भाजीला छान असा त्याचा फ्लेवर येईल आणि छान चव पण येईल. तर मी अगदी मंद गॅसवरती हा मसाला आपण त्यामध्ये परतून घ्यायचा आणि नंतर आपण धुवून घेतलेली ही मेथी जी आहे तर ती त्यामध्ये आपण परतून घ्यायची. तर अगदी गॅस बारीक करायचा आहे आणि ही मेथीची भाजी आपण त्यामध्ये चांगली परतून घ्यायची. आता या मेथीच्या भाजीला आपण शिजण्यासाठी, पाणी सुटण्यासाठी त्यामध्ये आपण पहिल्यांदा टाकतो आहे आपण त्यामध्ये मीठ. तर मी जाड मीठ घेतलं आहे, कारण जाड मिठाला छान अशी चव असते. तर हे मीठ टाकताना पहिल्यांदा आपण थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण आपल्याला दिसताना मेथीची भाजी जी आहे ती जास्त वाटते आणि नंतर शिजल्यानंतर ती पुन्हा कमी वाटते. तर त्यामुळे आपण पुन्हा नंतर आपण मीठ घालू शकतो. तर मी थोडंसं कमीच मीठ घातलं आहे आणि आता हे मिक्स केल्यानंतर बघा, आता ह्या मेथीच्या भाजीला थोडं थोडं पाणी सुटायला लागले. तर आता हे सगळं आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यावरती आपण झाकण ठेवून मंद गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची. आता पुन्हा आपण मिक्सरचं भांडं, हे जे वाटण वाटलं होतं त्याच भांड्यामध्ये आपण आता शेंगदाणे मी भाजलेले आहेत, तर तेच जवळपास 3 ते 4 चमचे मी शेंगदाणे घेतलेत भाजलेले आणि आता ते पहिल्यांदा पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी टाकून वाटून आपण चांगली पेस्ट, म्हणजे अगदी स्मूथ अशी बारीक पेस्ट अशी करून घेतली, म्हणजेच ही भाजीमध्येच टाकली की छान अशी ही भाजी मिळून येते, दाटसर होते. तर आता बघा,
ही भाजी बघूयात इकडे बघा, हे बघा याला पाणी चांगलं सुटलेलं आहे आणि ही मेथीची भाजी या पाण्यामध्ये चांगली शिजती आहे. तर पुन्हा हलवून घेऊन पुन्हा झाकण ठेवून अशाच पद्धतीने ही भाजी एकदा चांगली आपण शिजवून घेऊयात. तर मंद गॅसवरती ही भाजी आपण आता चांगली शिजवून घेतलेली आहे बघा. त्यातलं पाणी पण आटलेलं आहे सगळं, म्हणजेच ही मेथीची भाजी जी आहे ती कोरडी आपली तयार झाली. तर बघा आता पहिल्यांदा आपण पाहिली त्यावेळेस मेथीची भाजी भरपूर अशी दिसत होती, आता अगदी कमी दिसते. आता बघा आपलं वाटलेलं जे शेंगदाण्याचं बारीकसं पेस्ट आहे तर ती त्यामध्ये टाकायची. आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं जे वाटण आहे ते थोडंसं विसळून घेऊन पाणी घेतलेलं आहे त्यात आणि ते त्यामध्ये टाकले. आणि आता आपल्याला लागेल तसं आपल्याला गरम पाणी त्यामध्ये टाकायचं, म्हणजेच आपल्याला ही ग्रेव्ही किंवा मस्त पातळ रस्सा करायचा तर त्यानुसार आपण आता थोडं थोडं करून गरम पाणी घालायचं. तर हे पाणी गरम पाणीच घाला, हलवून घेऊन अंदाज घेत घेत हे गरम पाणी तुम्ही घालायचं आहे. तर बघा आता आपल्याला पहिल्यांदा ही भाजी पांढरी दिसते, नंतर त्याचा रंग बदलतो. हवं तर तुम्ही त्यामध्ये हळद घालू शकता, नाही घातली तरीसुद्धा भाजीला नंतर छान रंग येतो. आता आपण हलवून घेऊन अंदाज घेत घेत पाणी त्यामध्ये टाकायचं आहे, कारण अजून आपल्याला थोडीशी उकळी आणायची म्हटल्यानंतर थोडंसं हे दाटसरसुद्धा होतं. आपली ही भाजी जी आहे तर ही जास्त पातळही नसते आणि जास्त घट्टही नसते. अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी अगदी छान लागते. त्यामुळे भाकरीबरोबर खाण्यासाठी ही भाजी जी आहे ती जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळही नको. आता अंदाज घेत घेत मी पाणी टाकलेलं आहे, हे पहा अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी हवी. आता आपण मंद गॅसवरती ही तिरपं झाकण ठेवून जवळपास 4 ते 5 मिनिट आपण शिजवून घ्यायची. तर बघा आता 4 ते 5 मिनिट झालेली आहेत. मंद गॅसवरती ही भाजी आपली चांगली शिजलेली आहे. भाजी आपण अगोदर शिजवलेलीच होती, पण या रश्श्यामध्ये आपण जी भाजी शिजवली त्याचा अर्क त्यामध्ये चांगला उतरवण्यासाठी आपण ही थोडा वेळ शिजवून घेतलेली आहे. हे पहा आता त्याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकताय, अगदी बदललेला आहे, हिरवा रंग आला आहे त्याला. आणि बघा रस्सासुद्धा जो आहे तो दाटसर झाला आहे. तर तुम्हाला हवं असेल तर अजून थोडीशी जर दाटसर हवे असेल तुम्ही तर शेंगदाण्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा पाणी थोडंसं कमी टाकू शकता. आता ही भाजी आपली बघा रेडी झालेली आहे, हे पहा मस्त अशी. तर आता तुम्ही पूर्ण भाजी तयार झाल्यानंतर तुम्ही लसणाची आणि लाल मिरचीची वरून फोडणीसुद्धा तुम्ही देऊ शकता. तर बघा आता ही भाजी आपली एकदम मस्त रेडी झाली. तर तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. अतिशय मस्त टेस्टी लागते. चला मग आपण आता काढून घेऊयात. तर बघा अगदी गावाकडच्या पद्धतीची ही मेथीची जी पातळ भाजी आहे ती खाण्यासाठी आपली ही रेडी झाली. तर तुम्हाला हा मेथीच्या पातळ भाजीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.